जय श्रीराम मित्रांनो, फायनली कुर्वापूरच्या हॉटेलवरनं आम्ही निघालो. कुर्वापूरचं दत्तांचं स्थान बघायला, जे आहे नदीच्या पलीकडे आहे. तर गाडी घेऊन आम्ही आलो. नदीच्या काठावर गाडी लावली, इथं बाजूला सेफमध्ये गाडी लावून आम्ही निघालो. होडीवरती बसून, तर होडीवर बसून आम्हाला ही नदी पार करून जायचं होतं. ज्यांच्याबरोबर मी आलेलो ते लोक चांगले बसलेले टायरवरती, त्यांचा पण व्हिडिओ शूट केला आणि बघितलं पाणी खूप स्वच्छ होतं नदीचा. हे पावसाळ्यामध्ये पाणीचा प्रवाह वाढतो म्हणून ही होडीवर जायचं असतो. होडीच्या पलीकडे मग 1.5 किलोमीटर आम्हाला असं शेतावरनं जायला लागलं. जे पावसाने रस्ता थोडासा खराब होता, दोन्ही साईडला शेती होती, भाताची शेती. जाता जाता बघितलं आम्ही गाय आणि वासरू होते, त्यांचा पण एक छोटासा व्हिडिओ बनवून घेतला. फायनली आम्ही पोचलो कुर्वापूरच्या दत्तांच्या स्थानावरती, जे खूप चांगला होता आणि खूप सुंदर होता. आतमध्ये बघितलं परिसर खूप मोठा होता आणि वडाचं झाड वगैरे होतं. खांब वगैरे, हे दगडाचे खांब आहे. आतमध्ये बसायला व्यवस्थित सोय आहे. इथे राहू पण शकतात. मोठा हॉल आहे. आणि हे जे वडाचं झाड आहे हे 800 वर्षाचा झाड आहे, जे आतमध्ये आहे दत्तांच्या मंदिराच्या बाजूला अजून एक गुफा आहे दत्तांचा, तिथं पण जाऊन आलो आम्ही. तिथं पण एक वडाचं झाड होता मोठासा, त्याचा पण व्हिडिओ काढला. व्हिडिओ खूप चांगला काढला. व्हिडिओ झाल्यानंतर मग आम्ही इथून निघालो परतीच्या प्रवासाला. मग जाता जाता थोडासा व्हिडिओ, भजन वगैरे करत होते ते लोक, त्यांचा पण व्हिडिओ काढला. मग आम्ही हळूहळू ती नदी पार करून पलीकडे गेलो. मग आमची गाडी होती, गाडीवर आम्ही निघालो. मग पुढे कुलकचरला गाव, जे माझं गाव होतं, त्या गावामध्ये ही गाडी आहे. गाडीमध्ये बसलेले ते सगळे झोपलेले, मी एकटा चालवत होता. रस्ता पार करत होतो. रस्ता खूप मोकळा होता, इथे ट्रॅफिक वगैरे काहीच नसतो. जाता जाता आम्ही कृष्णा नदीवर बघितलं, व्हिडिओ काढला कृष्णा नदीचा. नदी खूप मोठी होती, पाणी पण भरपूर होता. मग जाता जाता आम्ही थोडंसं चहा पिण्यासाठी थांबलो. चहा पिऊन झालं की आम्ही निघालो माझ्या गावी. जाता जाता बघितलं, मग फायनली आम्ही गावी पोचलो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा मित्रांनो.